नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। श्री 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 रयतेचे राजे कुलवारी भूषण प्रौढ प्रतापी, शेतकऱ्यांचे कैवारी, जनतेचे राजे, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंती दिनी मौजे राणी सारगाव जिल्हा परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोकार्पण करण्यात आला। यावेळी भव्य दिव्य अशा विद्युत रोषणाई करून व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। संपूर्ण राणी सारगाव पंचक्रोशीतील रयत जनता या कार्यक्रमास उपस्थित असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर जय भवानी जय शिवाजीच्या गर्जनेने दुमदुमून गेलेला होता। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पाहुयात राणी सारगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक। राजाने तोरण्याला तोरण बांधावं आणि आदिलशहाला कळालं। आदिलशहा बसा शिवाजी तो पहाड़ का छुआ बच्चा परत दुसरा किल्ला स्वराज्यामध्ये यावा। परत कसं म्हणावं लहान मुलाच्या खेळामध्ये काय बघायचं। परत तिसरा चौथा पाचवा सहावा असे स्वराज्य व्हायला लागले। परत मात्र काही प्रश्न पडला। एकाची मान वर नव्हती कारण माहिती होतं शिवाजीला धरायला जायचं म्हणजे साधं सुद्धा काम नाही। डायरेक्ट वरचं तिकीट काढायचं, परत यायची भानगड नाही। त्यात कुठला तार 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 चालत आला। पहिले चांगला हातामध्ये घेतला आणि त्याने गर्जना केली। कुणाला काय कळे ना? अरे कोण आहे हा? काय याचं नाव? सरदार अफजल खान। तांब्या ढवळा तर कामला उरपाट्या ताकदीचा निघाला माझ्या राज्यांवरती स्वारी करण्यासाठी निघाला। ताई मावशी अफजल खान जात असताना तिची पत्नी आली आहे। आवडती बायको आली ती म्हणते प्राणनाथ तुम्ही शिवाजी राजांना घालायला जाऊ नका, मला यामध्ये धोका दिसायला लागलेला आहे। जाऊ नका त्या राजांना घालायला, मला धोका दिसायला लागलेला। आता नीट सांगतो मी काय का अफजल खानाला बायका तरी किती होत्या? जास्ती नाही, फक्त लग्नाच्या 64 बायका होत्या। आमची ताई हसायला लागली।
पहिला अपमान खानाला सहन झाला नाही. बायकोचं मुलगा झालं आणि नुसता आवाज. त्या बायकोला कळलं सुद्धा नाही आपला जीव कधी निघून गेला. ताई मागची कटकट नको म्हणून उरलेल्या 63 बायका खानानं नुसता विहिरीत बुडवून बुडवून मारल्या. आजही कधी विजापूरला गेला एकूण 64 बायकांची थडगी आत्ता सुद्धा ह्या वेळेला तुम्हाला बघायला मिळते. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.